नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर माझे मॉर्निंगचं रुटीन सुरू झालं आहे आणि आज आहे ईद आणि ईदमुळं आरवच्या स्कूलला आहे सुट्टी. त्याच्यामुळं त्याने मला रात्री सांगितलं होतं की आज कोबीचे मंचुरियन ब्रेकफास्टसाठी बनव मम्मी म्हणून. तर माझं इथं त्याचंच प्रिपरेशन चालू होतं. तर मी इथं मोठ्या आकाराचा कोबी घिसणीने चांगला खिसून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे आणि बेसन पिठामध्ये ओवा थोडा टाकला मी आणि त्याच्यानंतर 1 वाटी आपल्याला इथं मैदा घ्यायचा आहे. तर जसं तुमची कोबीची साईज आहे त्याच्यानुसार तुम्ही बाइंडिंग जसं तुम्हाला लागतं त्यानुसार तुम्ही मैदा घ्यायचा आहे. तर 1 वाटी इथं मी मैदा घेतलेला आहे बघा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर मी इथं गरम मसाला आणि हळद पण टाकून घेणार आहे थोडीशी. तर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आणि कोबीमध्ये मॉइश्चर जास्त असतं. तर मागे पण एकदा मी मंचुरियनची रेसिपी शेअर केली होती. तर त्याच्यामध्ये थोडंसं मी म्हणजे ग्रेव्हीमध्ये थोडंसं चिंग चायनीजची ओली चटणी किंवा मग सॉस केचप असं यूज केलं होतं. पण यावेळी मी तसं काही घेणार नाही. तर असं चांगला आपल्याला बाइंड बनवून घ्यायचा आहे त्याचा आणि चांगला असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर हा झाकून नाही ठेवला तरी चालतो कारण ऑलरेडी कोबीला खूप मॉइश्चर असतं त्याच्यामुळे ते पीठ चांगलं भिजलंच जातं. तर आणि नंतर 10 मिनटानंतर आपल्याला त्याचे चांगले असे बॉल बनवून घ्यायचे आहेत बघा. तर अगदी छान होतात कारण जास्त मळायची पण गरज नाही. कोबी ओलसर असतो तर अगदी छान असा बाइंड होतो. तर असे आपल्याला चांगले असे बॉल बनवून घ्यायचे आहेत. तर मला सांगायचं आहे असं की तोपर्यंत मी तेल पण गरम करायला ठेवलं होतं इकडं आणि साईड बाय साईडच ते बनवून मी फ्राय पण करत होते. तर मला हे सांगायचं आहे की आहोंचे जे मित्र आहेत सुयोगदादा तर त्यांचे मिसेस आहेत म्हणजे सुप्रियाताई आहेत आणि त्यांच्या मुली आहेत 2 स्पृहा आणि स्वस्ती. तर त्या पण माझे व्हिडिओ बघतायत. आणि मागच्या वेळी दादा आली होती संभाजीनगरला तेव्हा आहोंना त्यांनी सांगितलं होतं की बघतायत म्हणून व्हिडिओ. पण खरं मला कौतुक स्पृहाचं आणि स्वस्तीचं आहे की त्या दोघी पण माझे व्हिडिओ पाहत आहेत. आणि दादांचं आणि आहोंचं बोलणं झालं तेव्हा दादा आहोंना सांगत होते की स्वस्ती जी आहे छोटी ती अगदी सकाळी सकाळी माझा व्हिडिओ त्यांच्या घरात पाहत होती. तर इतकं छान वाटलं. म्हणजे ही जी लहान मुलं असतात ती निस्वार्थ आणि त्यांना काही माहीत नसतं या दुनियेचं. तर मला इतकं छान वाटलं की सगळ्यात छोटी माझी जर व्ह्यूअर असेल तर ती स्वस्ती आणि स्पृहा आहेत. तसं तर बाकीचे पण माझ्या मैत्रिणींची मुलं वगैरे पाहतात. पण ह्या दोघी माझे व्हिडिओ पाहत आहेत हे ऐकून मला खरंच खूप छान वाटलं. आणि सुप्रियाताईं मी तर बरेच दिवस झाला आमची भेट झालेली. जेव्हा आम्ही न्यू मॅरिड होतो तेव्हा त्या संभाजीनगरला आल्या होत्या तेव्हा आमची भेट झाली होती. त्याच्यानंतर आमची काही भेट झाली नाही. तर त्यांना पण माझ्याकडून खूप खूप थँक्यू आहे. आणि जास्त करून आहोंचे मित्र आहेत सुयोगदादा तर त्यांना तर म्हणजे मी थँक्यू म्हणेलच. पण सगळ्यात जास्त थँक्यू त्या दोघींना आहे स्पृहाला आणि स्वस्तीला. कारण की त्या माझे व्हिडिओ बघतायत आणि त्यांना आवडत असतील म्हणूनच बघत असतील. कारण लहान मुलं शक्यतो त्यांच्या आवडी निवडी वेगळ्या असतात आणि आवडतात ती गोष्ट ती परत परत पाहतात तसं असतं. तर ते व्हिडिओ पाहतायत म्हणजे त्या दोघींना माझे व्हिडिओ आवडत आहेत असं मला वाटतं. आणि त्यांना भेटायला मला इतकं म्हणजे छान वाटेल आणि सगळ्यात जास्त मला त्यांना भेटायची इच्छा आहे. तर नक्कीच आम्ही भेटू. आणि सुयोगदादांच्या फॅमिलीला खरंच मनापासून थँक्यू आहे की ते माझे व्हिडिओ पाहत आहेत. पुण्यातून पाहत आहेत तेच आणखीन मला छान वाटतं आहे. तर त्याच्यानंतर बघा माझे मंचुरियन साईड बाय साईड मी तळत होते आणि त्याच्यानंतर मी इकडं ग्रेव्हीची तयारी केली. तर इथं रेडीमेड चिंग चायनीजचाच मी मंचुरियन ग्रेव्ही मसाला आणला होता. चांगलं गरम पाणी करून दिलं उकळी येईपर्यंत आणि त्याच्यामध्ये तो मसाला टाकला. तर तुम्ही इथं जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो तेव्हा कांद्याची पात किंवा लसणाची पात किंवा इथं मी बारीक कट केलेला म्हणजे असा चॉप केलेलाच लसूण त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर तुम्ही लसणाची पात कांद्याची पात किंवा कोबी कांदा असं वेगवेगळे व्हेजिटेबल त्याच्यामध्ये टाकू शकता. तर मी इथं फक्त लसूणच टाकला आहे कारण तो मसाला ऑलरेडी त्याच्यामध्ये सगळं ड्राय मसाले होते त्याच्यामुळं मी काही टाकलेलं नाही. तर छान असे आपले मी म्हणजे इकडं बनवतच फ्राय पण करत होते ग्रेव्ही बनवत कारण आहोंना जायची घाई आहे आणि दुपारचं जेवण थोडं उशिरा बनवणार आहे मी कारण आज पाणी पण येणार आहे. तर म्हटलं पाणी वगैरे आवरून अगोदर ब्रेकफास्ट दोघांसाठी द्यावा. तर आरवचं कसं आहे तर त्याला असं ग्रेव्हीमध्ये
फ्राय केलेले पण आवडतात किंवा ड्राय पण असे तो खातो, त्याला आवडतात. चांगले ड्राय असतात तर चांगले क्रिस्पी लागतात, तर ते पण तो खातो. त्याच्यानंतर अशी चांगली कन्सिस्टन्सी आलेली आहे बघा आपल्या ग्रेव्हीला. तर त्या ग्रेव्हीमध्येच थोडेसे म्हटलं त्या पातेल्यामध्ये मी थोडीशी ग्रेव्ही ठेवली आणि त्याच्यामध्येच म्हटलं थोडं लसणाची फोडणी तेलामध्ये घालून मंचुरियन थोडेसे फ्राय करून घ्यावे म्हटलं. तर असे तुम्ही ग्रेव्हीमध्ये डायरेक्ट फ्राय करून पण घेऊ शकता किंवा बाजूला ग्रेव्हीमध्ये डीप फ्राय करून म्हणजे डीप हे करून पण तुम्ही सर्व करू शकता. तर मी इथं थोडेच करून घेतलेले आहेत, कारण शक्यतो आहोंना नारोला ड्रायच आवडतात, पण म्हटलं थोडेसं करून घ्यावे म्हणून त्याच्यामध्ये मी थोडे मंचुरियन टाकून लसणाच्या फोडणीमध्ये आणि थोडंसं कोबी आणि कांदा टाकून ते त्याच्यामध्ये ते असे फ्राय करून घेतले बघा त्या मसाल्यामध्ये. तर त्याच्यानंतर हे बघा असं त्याची कन्सिस्टन्सी आलेली आहे. तर ते मी आरवला दिले अगोदर आणि आहोंना तर ड्रायच हवे होते, म्हणजे बाजूला ग्रेव्ही दे म्हणले वाटीमध्ये आणि मला ड्राय दे. तर असे हे मंचुरियन अगदी छान घरच्या घरी आणि स्वच्छता ठेवून केलेले आहेत, त्यामुळं प्रत्येकालाच आवडतील असे मंचुरियन मी बनवलेले आहेत बघा. आणि आता आहोंना पण देते. आरवला तर दिले होते मी अगोदरच. त्याच्यानंतर आमचं पाणी आलेलं आहे, तर मग पाणी आलं की अशी कामं एक्स्ट्राची वाढतात. तर बाहेरचं पूर्ण गेटच्या बाहेरचं जे दारामध्ये आहे म्हणजे जेवढा आपला एरिया आहे तेवढं मी स्वच्छ करून घेत असते. तसं तर आठवड्यातून 2-3 वेळा मी स्वच्छ धुवून घेत असते, पण पाण्या दिवशी जरा जास्त, कारण पाणी आलेलं असतं तर मग संभाजीनगरला काही पाणी येत नाही जास्त, त्याच्यामुळं असं माझी एक्स्ट्राची कामं मी करून घेत असते पाण्या दिवशी. तर असं पूर्ण स्वच्छ असं धुवून घेतलं बघा. तर बाहेरपर्यंत स्वच्छ धुतलं आहे. तर हातात एका मोबाईल आहे, शूट घेतच माझं ही स्वच्छता करणं चालू होतं. तसं तर इथं पण हे स्वच्छ धुवायला पण बराच वेळ जातो. तर धुतलेल्या दिवशी तेवढं फ्रेश वाटतं, दुसऱ्या दिवशी परत असं हे वाटतं, कारण जरा आमच्या दारातून रोड आहे तर बरंच आता आणि पावसाळ्याचे दिवस आहे तर असे चिखलाचे पाय वगैरे माती वगैरे येत असते. तर रोजच्या फरशीसोबत मी हे पण पुसत असते, पण असं पाण्या दिवशी स्वच्छ धुवून घेतलं ना आणखीन फ्रेश वाटतं. नंतर मी फरशी वगैरे अशी पुसून घेतली बघा, तर असं स्वच्छ वाटत होतं छान असं. आणि थोडंसं उन्हामुळं आता ऊन पडलेलं आहे, आता पावसाळा आहे पण ऊन जास्त आहे, तर उन्हामुळं असं सुकायला पण सुरुवात झाली ते. तर असं पाहिलं ना आपण केलेलं स्वच्छ काम तर अगदी छान वाटतं. तर मी हे सगळं गेटमधलं आणि बाहेरचं पण अगदी स्वच्छ धुवून घेतलं होतं. तर पाण्या दिवशी हे एक्स्ट्रा कामं मला असतातच, म्हणजे करावीच लागतात. तर मी बाहेरचं पण असं स्वच्छ धुवून घेतलं होतं बघा. तसं माझी रांगोळी पण ओढून गेली, पण पाण्या दिवशी होतंच तेवढं, कारण सकाळी पण एकदा सडा रांगोळी झालं होतं. नंतर पाणी आता दुपारची वेळ झाली आहे, 12 वाजत आलेत तर पाणी आलेलं आहे. तर मग बाकी नंतर मी नाश्त्याची भांडी वगैरे घासून ओटा वगैरे आवरून घेतला. आणि जे स्वयंपाकासाठी मी पाणी भरत असते, तर पिण्यासाठी शक्यतो भरत नाही आम्ही, कारण फिल्टर आहे, तर मग फिल्टर डायरेक्ट टाकीलाच बसवलं आहे वरती. तर नंतर ही बघा नाश्त्याची भांडी, चहाची भांडी वगैरे मी घासून घेतली. आणि त्याच्यानंतर बघा देवाचं भांडं, म्हणजे देवासाठी पण म्हणजे 5-6 दिवसासाठी पाणी स्टॉकमध्ये ठेवावं लागतं सेपरेट, म्हणून मी देवाच्या म्हणजे देवपूजेसाठीचं जे पाणी आहे त्याची भांडी घासून घेतली. नंतर स्वयंपाकाला जे भांड्यामध्ये मी पाणी भरत असते ती पण भांडी घासून घेतली. नंतर बेसिंग, नळ वगैरे अशी पाणी दिवशी मी स्वच्छ करत असते. ज्या दिवशी पाणी येतं ना त्या दिवशी मग असं नळ वगैरे घासून, बेसिंग घासून, आणखीन ओटा तर रोजच्या रोज धुवतच असते मी, पण मग चालू असतं हे. नंतर मग हे अशी स्वच्छता चालूच असते. नंतर जास्त फास्ट मोडवर दाखवला आहे. आता दुपारचा स्वयंपाक मला बनवायचा होता, तर इथं दुपारचा स्वयंपाक मी असा सिंपलच बनवला होता, कारण आज जरा जास्त कामाचा पण लोड होता. तर मग इथं बटाट्याची भाजी मी बनवली आहे बघा लोखंडी कढईमध्ये, आणि साईड बाय साईड मी शेंगदाणे पण भाजत होते. पीठ मळलेलं भिजेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले. नंतर अशा छान अशा बटाट्याच्या भाजी सोबत हे करण्यासाठी मी पोळ्या पण बनवून घेतल्या बघा. तर तोपर्यंत बाहेर एवढं ऊन होतं, आऊंचीच वाट बघत होते, कारण दुपारी जेवायला येणार होते ते त्याच्यामुळं. आणि आरवला पण सुट्टी आहे आज, तर असं सुकून गेलं सगळं, धुतलेलं स्वच्छ वाटत होतं. नंतर मग आमची जेवणं झाली आणि नंतर मी ओटा आवरला. नंतर 4 वाजताचा चहा बनवायला मी घेतला होता. तर असं शेड्यूल होतं आजचं बिझी एकदम. तर चहा बनवून घेतला आणि नंतर मी शेंगा फोडायला घेतल्या होत्या. तर आरव माझा आज मला मदत करत होता. तसं आरव मला गहू निवडताना, भाजी निवडताना मदत करत असतो. नंतर इथं आरवचं चालू होतं, तर मला म्हणे मम्मी तू सायंकाळचा स्वयंपाक कर, मी शेंगदाणे फोडून देतो तुला. तर माझा इकडं सायंकाळचा स्वयंपाक सुरू होता. तर स्वयंपाकमध्ये जास्त काही नव्हतं, भाजी आणि भाकरीच मी बनवणार होते आणि थोडासा राईस वगैरे बनवायचं चालू होतं माझं. तर आरवकडं बघून इतकं छान वाटत होतं, कारण त्याला पण वाटत होतं आज मम्मीला खूप काम होतं म्हणून.
तर आरवने इतके छान भरपूर शेंगदाणे फोडून घेतले बघा, कारण सुरुवातच केली होती त्याने फोडायला, तर त्यानेच फोडले. त्याच्यानंतर छान असा चंद्र पाहिला जेवणानंतर. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.